आणि लोकसभेच्या निवडणुकी अगोदर भाजपमध्ये घर वापसी करणाऱ्या एकनाथ खडसेंची आता मात्र चांगलीच कोंडी झाली आहे। 5 महिने उलटलेत पण भाजपच्या वरिष्ठांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाची घोषणा केलेली नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी एकनाथ खडसे यांनी खडा टाकून बघितलाय का, पाहूयात या रिपोर्टमधून। मला असं दिसतं की जे.पी. नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे। जे.पी. नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो तर बिघडतं काय त्याच्यामध्ये। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये घर वापसीची घोषणा करणारे एकनाथ खडसे आता मधल्यामध्येच अडकलेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांची बैठक झाली। यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेशही झाला। पण 5 महिने उलटूनही भाजपच्या वरिष्ठांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली नाही, अशी खंत खडसे आता व्यक्त करतायत। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांमुळे आपला पक्षप्रवेश रखडला असल्याचा आरोपही खडसे करतायत। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी 5 महिने मी वाट पाहतोय आणि 5 महिन्यामध्ये प्रवेश जर मिळू शकत नाही तर मी काय करणार आहे। तुम्ही प्रवेश द्यायचा नाही, मूळ पक्षही मला सोडायचा नाही, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो तर बिघडतं काय त्याच्यामध्ये। तुम्ही प्रवेश दिला नाही म्हणून राष्ट्रवादीत गेलो। मला असं दिसतं की जे.पी. नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे.पी. नड्डांनी ते सांगायला हवं आहे। परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील, गिरीशभाऊ महाजन असतील, हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे.पी. नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावे पार्टीमध्ये। भाजपमध्ये अन्याय होत असल्याचं कारण देत खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते। खडसेंच्या पुनर्वसनासाठी शरद पवारांनी त्यांची विधान परिषदेवरही वर्णी लावली। त्यामुळे खडसेंना भाजपमध्ये घरवापसी करणं हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता। लोकसभा निवडणुकीला भाजपनं रावेरमधून रक्षा खडसेंना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। शरद पवारांनी उमेदवाराची घोषणा करण्याआधीच खडसे आणि भाजप वरिष्ठांची चर्चा झाली आणि ऐनवेळी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये पक्षप्रवेशाची घोषणा केली। याचा परिणाम म्हणून रक्षा खडसेंचा लोकसभेचा विजय सुकर झाला आणि शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव झाला। मात्र रक्षा खडसेंच्या विजयानंतर भाजप वरिष्ठांनी खडसेंकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं। भाजपच्या कोणत्याही बैठकीला किंवा कार्यक्रमांमध्ये खडसेंचा सहभाग नव्हता। त्यामुळे खडसेंचा लोकसभेपुरता वापर करून घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। शरद पवार साहेब म्हणताय राजीनामा देऊ नको, आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्षात कसं काय ठेवताय? तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही? पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे, हे सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी आता एक भूमिका घ्यावी, आमच्या अडचणी लपू नये असं माझं म्हणणं आहे। ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथाभाऊंचा, तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे। मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते, कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईल। दरम्यान आता खडसेंनीही राष्ट्रवादी पुन्हा असा नारा दिलाय। भाजपला गरज नसेल तर राष्ट्रवादीत पुन्हा जाण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। मात्र खडसेंच्या या भूमिकेला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केलाय। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी 5 महिने मी वाट पाहतोय आणि 5 महिन्यामध्ये प्रवेश जर मिळू शकत नाही तर मी काय करणार आहे। तुम्ही प्रवेश द्यायचा नाही, मूळ पक्षही मला सोडायचा नाही, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो तर बिघडतं काय त्याच्यामध्ये। मला असं वाटतं की जे बोलतात त्यांची निष्ठा आज कुठे आहे त्यांनी सुद्धा सिद्ध केली पाहिजे। एकीकडे ते बोलतात की मी राष्ट्रवादीकडे आहे आणि दुसरीकडे ते म्हणतात की मी 4 दिवस पक्षात अजून वाट पाहतो। म्हणजे काय, उद्या जर भाजपवाल्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला आम्ही घेतलेलं आहे तुम्ही या, मग इकडचा प्रवेश बंद होईल का? किती राजकारण करावं याला सुद्धा सीमा असतात। एकनाथ खडसेंच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचीही चांगलीच कोंडी होते। लोकसभा निवडणुकीत सुनेसाठी भाजप प्रवेश आणि विधानसभेपूर्वी मुलीसाठी पुन्हा राष्ट्रवादीत घर वापसी अशी खडसेंची रणनीती असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र 2 दगडांवर पाय ठेवणारे खडसे सध्या तरी अधांतरीच लटकलेले दिसतायत। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।